Good morning, friend. Welcome, इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज, जामनेरपुरा, जामनेर. आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या चॅप्टरविषयी डिस्कशन करतो आहे. मी संदीप विजयसिंग राजपूत. मागच्या तासाला मोल म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. कशाला मोल म्हणायचं ते समजून घेतलं आपण. ज्यावेळेस तुमचं जे की मास आहे किंवा 1 मोल म्हणजे काय सांगू शकतो आपण, 6.022 इंटू 10⁻23 असं आपण मागच्या तासाला बघितलं. दॅट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय आहे त्याच्या संदर्भात बघितलं. आता ॲक्च्युली हे मोल कसं कॅल्क्युलेट करायचं, काय कॅल्क्युलेट करायचं, काय काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, त्याच्या संदर्भात आपण इथं बघू. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. ओके, इथं शॉर्टकट लिहिलेलं आहे मी. हा जो एन आहे त्याला आपण इथं नंबर ऑफ मोल्स करणार. मी याला नंबर हा शब्द वापरतो मी. ओके, कन्फ्युजन होऊ देऊ नका. मग आपण सुरू करू. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. फॉर्म्युला दिलेला आहे, एकदम सिंपल आणि साधा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल जो आपण एनने दाखवणार आहोत, विच इज इक्वल टू गिव्हन मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स. ॲक्च्युली नंबर ऑफ मोल्स इज द रेशो W/M. W काय तर गिव्हन मास ऑफ दॅट सबस्टन्स. जो काही सबस्टन्सचा मास तुम्हाला दिलेला आहे, जे काही मास दिलेलं आहे तुम्हाला ते, आणि मोलर मास ऑफ दॅट सबस्टन्स म्हणजे काय, जे काही आपण मोलर मास कॅल्क्युलेट केलं, जे काही मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं की मोलर मास काय. जसं H2O आहे समजा, तर ह्या H2Oचा विचार केला आपण इथं, तर या H2मध्ये जितके ॲटम्स आहेत त्या ॲटमच्या ॲटॉमिक मासची बेरीज ही ग्रॅममध्ये, त्याला आपण काय म्हणतो मोलर मास. ओके, जसं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन 2 आहे म्हणून 2, त्याचा ॲटॉमिक मास 1 आहे म्हणून 1, प्लस ऑक्सिजन 1 आहे म्हणून 1 मल्टिप्लाय बाय किती ॲटॉमिक मास आहे 16. ओके, 2 + 16 विच इज इक्वल टू 18 ग्रॅम. 18 युनिफाईड मास जर म्हटलं तर मॉलिक्युलर मास, आणि जर मी हे जर 18 ग्रॅम म्हटलं तर मोलर मास असं आहे ते. तर जे काही मोलर मास आहे, मोलर मास म्हणा, मॉलिक्युलर मास म्हणा, असं त्याला शब्द वापरलेले आहेत आपण इथं. तर ते तुमचं खाली येणार आहे गिव्हन सबस्टन्स, म्हणजे जे सबस्टन्सचं जे तुम्हाला मास दिलेलं असेल त्या मासचा आपण इथं विचार करू. बघू एक्झाम्पल बघू. कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल ऑफ 48 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. 48 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. ओके, त्याच्यासाठी मोलर मास ऑफ O2 दिलं त्यांनी 32 ग्रॅम दिलेला आहे. मग आता बघा याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, हा जो काही गिव्हन मास आहे ते गिव्हन मास किती तुमचं 48 ग्रॅम आहे. ओके, मोलर मास किती आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे, प्रत्येक वेळेस दिलेलं असेल अशातला भाग नाही, इथं दिलेलं आहे ते 32 आहे. ओके, मग आता जर आपण इथं 16चा टेबल जर म्हटला तर तिथं 16 1 16, 16 2 32 असते, 16 3 48. ओके, सो 3/2 असं ते येते, 3/2 असते ते. पुन्हा याला आपण हे करू तर हे जे काही ॲन्सर आहे ते ॲन्सर येतं तुमचं 1.5. किती ते, म्हणजे एनची व्हॅल्यू किती आली तुमची इथं, एन इज इक्वल टू 1.5 मोल असं तुमचं ॲन्सर यायला पाहिजे. ओके, लेट अस कॅल्क्युलेट. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 दॅट इज एन इज इक्वल टू गिव्हन मास ऑफ O2 डिवायडेड बाय मोलर मास ऑफ O2. ओके, मग गिव्हन मास किती आहे तुम्हाला 48 दिलेले आहे, 48 डिवायडेड बाय मोलर मास किती आहे 32 आहे, विच इज इक्वल टू 3/2 विच इज इक्वल टू 1.5 मोल. इतकं सिम्पल हे कॅल्क्युलेशन आहे. अजून कॅल्क्युलेशन बघू आपण याच्यामध्ये. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ओके, मोलर मास ऑफ
H2O दिलेला आहे 18 ग्रॅम पर मोल दिलेलं आहे. आता इथं बघा काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. मग आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं कॅल्क्युलेट करायचं? नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युलमध्ये फरक आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल कसं कॅल्क्युलेट करायचं? तर नंबर ऑफ मोल मल्टिप्लाय बाय NOPA. आता हा NOPA काय आहे? तर NOPA आहे तुमचं 6.022 इंटू 10⁻23. ओके. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करताना नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणा, नंबर ऑफ ॲटम म्हणा, नंबर ऑफ पार्टिकल म्हणा, नंबर ऑफ आयन म्हणा, त्याला तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार? नंबर ऑफ मोल मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रोज नंबर, त्याने मल्टिप्लाय करणार त्याला. ओके. तर इथं बघा तुमचं नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे सर आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेलं नाही, म्हणजे अगोदर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावं लागेल H2Oचे. ठीक आहे. तर मग H2Oचं, कारण H2Oचं आपल्याला मॉलिक्यूल कॅल्क्युलेट करायचं, म्हणून H2Oचे नंबर ऑफ मोलसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. किती दिलेलं आहे त्यांनी? मास किती दिलेला आहे? 45 ग्रॅम दिलेला आहे. मोलर मास किती H2Oचा? 18 ग्रॅम आहे. सो काय तुमचं इथं 45 डिवायडेड बाय 18. ओके. जर आपण नवाचा पाडा घेतला तर नवाच्या पाडामध्ये येतं आपल्याला 5 डिवायडेड बाय 2 असं ते रेशिओ येते. 9 दुनी 18, 9 45. ओके. इथं याला पुन्हा तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर 2/5 मोल्स येत आहेत तुमचे इथं. ठीक आहे. 2/5 मोल येत आहेत. मग हा 2/5 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23. याला जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार, जे मल्टिप्लिकेशन तुमचं येईल हे जवळपास 15 काहीतरी यायला पाहिजे, 15.110 यायला पाहिजे. 15.110 इंटू 10⁻23 असं त्याचं फायनल आन्सर यायला पाहिजे. किती यायला पाहिजे फायनल आन्सर? 15.110 इंटू 10⁻23 यायला पाहिजे त्याचं आन्सर. आपण इथं बघू, कॅल्क्युलेट करू येतं का. बघा, नंबर ऑफ मोल ऑफ H2O इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 8 which is equal to 5/2 which is equal to 2.5 मोल. ओके. बघा ते किती येतात? नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ H2O N इंटू 6.022 इंटू 10⁻23 ती व्हॅल्यू पुटअप केली आपण इथं 2.5. मग हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन येते तुमचं नंबर ऑफ मोल, थोडंसं गडबड झाली माझ्याकडनं. ओके. नंबर ऑफ मॉलिक्यूल ऑफ H2O इज इक्वल टू 15.55. मी 1 म्हटलं होतं, इथं खायला 55 आलेले आहेत. तर ते कॅल्क्युलेशनमध्ये थोडीशी मी अंदाजे कॅल्क्युलेशन केलं, त्याच्यामुळे तो थोडंसं डिफरन्स आला आहे. तर तो कॅल्क्युलेशन जर आपण केलं, प्रॉपर कॅल्क्युलेशन केलं, तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय ते तुमचं 15.55 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ओके. अजून बघू आपण एक्झाम्पल. काय सांगितलं त्यांनी? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. आता ॲटम्स म्हटलेले त्यांनी. बघा 3 एक्झाम्पल दिलेले त्यांनी. काय दिले? 52 मोल्स ऑफ आर्गॉन, 52 AMU ऑफ हेलियम अँड 52 ग्रॅम ऑफ हेलियम. ओके. ठीक आहे. वेगवेगळे कन्सेप्ट दिलेले आहेत. आधी 52 मोल्स ऑफ आर्गॉन दिलेलं आहेत. म्हणजे जे काही पहिलं कॅल्क्युलेशन आहे ते पहिलं कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. काय करणार आपण इथं? नंबर ऑफ ॲटम जे आहे ते नंबर ऑफ ॲटम ऑफ आर्गॉन इज इक्वल टू 52 इंटू 52 इंटू 6.022 इंटू 10⁻23 असं आपण म्हणू शकतो. ओके. म्हणजे हाच कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करायचं आहे. काय आहे ते पहिलं कॅल्क्युलेशन त्याआधी आपण इथं बघू, नंतर पुढे जाऊ. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ आर्गॉन 52 दिलेलं आहे. सो 1 मोल ऑफ आर्गॉन ॲटम इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ आर्गॉन. मग देअरफॉर 22 मोल्स ऑफ आर्गॉन इज इक्वल टू 52 इंटू 6.022
0.22 इंटू 10⁻23 ॲटम्स. ओके, हे तसंच आहे. मी असं सांगितलेलं की एक जस्ट 1 मिनिट. ओके, हे सेम त्याच्यासारखं आहे. जर तुम्ही म्हणत असला की एक पेन 15 रुपयाला, तर 52 पेन किती रुपयाला, सेम त्याच पद्धतीने सांगता येईल आपल्याला इथं. मग तुम्ही काय करणार, याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. ओके, इथं समजा आपण असं कन्सिडर करू की हा एक्स पेन आहे समजा तुमची. ओके, मग काय म्हणतो आपण इथं 1 मल्टिप्लाय बाय एक्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 52. ओके, सो एक्स इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 52 असं म्हणतो आहे आपण तिथं. तर त्याच पद्धतीने आहे हे तुमचं. एक मोल कितीला आहे, 1 मोल मीन्स व्हॉट, 1 मोल मीन्स व्हॉट 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. ओके, सो 1 मोलमध्ये. तर मग तुमचं 52 मोल्समध्ये किती, तर ते एक्स. सो एक्स इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला इथं 52 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 1. त्या 1ची काही गरज नाही आपल्याला इथं. ओके, घेतलं नाही घेतलं काही फरक पडत नाही. सो हे असं त्याचं कॅल्क्युलेशन करणार आपण इथं. हे कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं फायनल आन्सर आपल्याला इथं आहेत 52 मोल्स ऑफ अर्गॉन इज इक्वल टू 313.144 ॲटम्स ऑफ अर्गॉन. ओके, हे झालं पहिलं. आता दुसरं काय सांगितलं त्यांनी, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंगमधलं सेकंड 52 युनिफाईड मास ऑफ हेलियम दिलेलं आहे. 1 हेलियम आपला 1 युनिफाईड मास इज इक्वल टू आपण काय बघितलेलं 1.99 बघितलेलं आहे. बघा इथं बघा, मास ऑफ हेलियम ॲटम इज इक्वल टू ॲटॉमिक मास ऑफ हेलियम इज इक्वल टू मास ऑफ 1 ॲटम ऑफ हेलियम 4 युनिफाईड मास दिलेला आहे. ओके, मग देअरफॉर 4 युनिफाईड मास इज इक्वल टू 1 हेलियम. सो 52 इज इक्वल टू किती, 50 बघा किती दिलेलं त्यांनी, ॲटॉमिक मास ऑफ हेलियम म्हणजेच मास ऑफ 1 ॲटम ऑफ हेलियम इज इक्वल टू 4 युनिफाईड मास. मग 4 युनिफाईड मास ऑफ जर हे असेल युनिफाईड मास असेल तर एक ॲटम असेल तर 52ला किती असेल. सिम्पल आहे, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तुम्ही, त्याचा आन्सर केलं तुम्हाला इथं 52 इज इक्वल टू 52 इंटू 1/4 इज इक्वल टू 13 ॲटम्स. पुन्हा एक वेळ समजावून सांगतो तुम्हाला कसं कॅल्क्युलेशन आहे हे. 1चं 4 तर 52चं एक्स. ओके, एक्स 1 इंटू एक्स इज इक्वल टू 52 इंटू 4. ओके, सॉरी 1 मिनिट गडबड झाली इथं. सॉरी, गडबड अशी झाली इथं 1/4. ओके, तर एक्स इज इक्वल टू 52. आता आपल्याला हा एक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मी उलट सुलट दिला आधी. ओके, सो 4x इज इक्वल टू 1 इंटू 52. ओके, सो एक्स इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4 असेल तुमचं, विच इज इक्वल टू 13. काय ते 13 तुमचं येते ते. ओके, ठीक आहे. पुढे तिसरं काय सांगितलं त्यांनी, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. त्यातलं तिसरं 52 ग्रॅम ऑफ हेलियम. आता इथं 52 ग्रॅम ऑफ हेलियम दिलेले म्हणजे नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतील. काय करावं लागेल का, नंबर ऑफ मोल्स तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागतील अगोदर हेलियमचे. मग ते आपण इथं करू. 52 ग्रॅम ऑफ हेलियम विच इज इक्वल टू 1 मास ऑफ 1 मोल ऑफ हेलियम इज इक्वल टू 4 ग्रॅम. Therefore, number of moles of helium is equal to mass of helium divided by molar mass of helium 52 divided by 4 which is equal to 32. आता नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथं. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हेलियम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022
22 इंटू 10⁻23. ओके, मग हे किती आलं तुमचं 13 आलं. सो 13 मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. यांचं जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो तुमचा 78. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हेलियम इज इक्वल टू 78.286 गुणेला 10⁻23 ॲटम्स ऑफ हेलियम. ओके, असं ते ॲन्सर येणार आहे, फायनल ॲन्सर येणार आहे. पुढे मोल्स आणि गॅसेसचा काय रिलेशन आहे. तर मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज अ गॅसेस. काही सबस्टन्सेस आपल्याला असे आहेत की ते गॅसेसमध्ये आहेत. जसं तुम्ही आता हायड्रोजन बघितलं, काय ऑक्सिजन बघितलं, ॲक्च्युली गॅसेसमध्ये आहेत. ज्यास तुम्हाला व्हॅल्यूम दिलेलं असेल, गॅसच्या मासच्या ऐवजी जर व्हॅल्यूम दिलेलं असेल. ओके, आपण काय सांगितलं की नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय सांगितलं की W/m सांगितलं आपण इथं, गिवन मास मोलर मास. ठीक आहे, पण जर तुम्हाला जी की क्वांटिटी आहे ते क्वांटिटी मासमध्ये न देता तुम्हाला लिटरमध्ये दिलेली आहे, व्हॅल्यूममध्ये दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे? व्हॅल्यूममध्ये ती क्वांटिटी तुम्हाला दिलेली आहे. तर मग काय करायचं? व्हॅल्यूममध्ये ज्यावेळेस आपल्याला ही क्वांटिटी दिली असेल त्यावेळेस आपल्याला मात्र हा फॉर्म्युला यूज करता येत नाही. हा फॉर्म्युला तिथं चालत नाही. तर मग कोणता फॉर्म्युला आपण यूज करणार तिथं? व्हेन द गिवन क्वांटिटी इन अ व्हॅल्यूम नॉट इन मास. मासच्या ऐवजी आपण जर ज्यावेळेस व्हॅल्यूमचा वापर करतो त्यावेळेस n इज इक्वल टू V अपॉन मोलर व्हॅल्यूम. मोलर व्हॅल्यूम. ओके, मग तुम्ही म्हणा सर मोलर व्हॅल्यूम काय आलं आता हे? तर हे मोलर व्हॅल्यूम तुम्हाला कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स असते, ती आहेत. मग मी ती व्हॅल्यू फिक्स आहे म्हणजे मी असं म्हणू शकतो n इज इक्वल टू V अपॉन 22.4 हे असणार आहे. फक्त आपल्याला व्हॅल्यूमची जे काही व्हॅल्यू आहे ती पुटअप करायची आहे आणि त्याला डिवायडेड बाय 22.4ने करायचं आहे. जी काही व्हॅल्यू तुमची ती n असणार आहे. ठीक आहे, बघू आपण इथं. इफ वी वॉन्ट टू फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस वी कॅन बी मेजर्ड द व्हॅल्यूम रादर दॅन द मास ऑफ गॅस. काय आपण यूज करणार तिथं? व्हॅल्यूम यूज करणार रादर दॅन मास ऑफ द गॅस. ओके, सो फॉर दिस वी कॅन यूज द अवॅगॅड्रोज लॉ. अवॅगॅड्रोज लॉ आपण यूज करू शकतो. काय सांगितलं अवॅगॅड्रोज लॉ? अवॅगॅड्रोज लॉ से दॅट 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज अ व्हॅल्यूम ऑफ 22.4 dm³ at standard temperature and pressure. That means at STP. STP means what? Standard temperature and pressure. टेम्परेचर काय? तर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर काय? तर 1 atm. किती असेल तर अकॉर्डिंग टू दिस लॉ काय म्हणतो तो की तुमचं जर 1 मोल गॅस असेल, 1 मोल गॅस कंटेन 22.4 लीटर और dm³ लीटर और dm³ व्हॅल्यूम. ओके, किती व्हॅल्यूम कंटेन करणार तो? 1 मोल गॅस 22.4 लीटर और dm³. रिसेंटली जे काही तुमचं STP आहे त्या STPमध्ये जो प्रेशर आहे तो प्रेशर 1 atm आहे. तर 1 atmच्या ऐवजी जर 1 बार वापरलेला असेल, 1 बार वापरलेलं असेल तर ही व्हॅल्यू तुमची काय लिहितं? 22.7 dm³ येईल. इफ वी यूज द प्रेशर इन बार, इन 1 बार. ओके, जसं आपण 1 बारचा विचार करणार त्यास ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुमची तर चेंज झालेली असणार आहे. ती झालेली आहे तुमची 22.7 dm³ इतकी आलेली असणार आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट व्हॉट इट से. दॅट इज द व्हॅल्यूम ऑफ 22.4 dm³ ॲट STP इज नोन ॲज मोलर व्हॅल्यूम ऑफ अ गॅस. आलं लक्षात? आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघू आपण इथं. ठीक आहे, बघा हाऊ टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस. बघा काय सांगितलं त्याने, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस इज इक्वल टू गिवन व्हॅल्यूम ऑफ गॅस ॲट STP डिवायडेड बाय मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस इन dm³. त्याची व्हॅल्यू दिलेली त्यांनी किती असते ती 22.4 dm³ दिलेली असते. जर ATMच्या ऐवजी बार वापरला असेल तर 22.4च्या ऐवजी काय येईल? 22.7 येईल. ओके, काही फारसा फरक पडत नाही आहे पण तो बदल लक्षात घ्या तुम्ही. आणि कॅल्क्युलेशन काय? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ
112 Dm³ ऑफ ऑक्सिजन ॲट STP. आता Dm³ मागे आपल्याला आपण ऑक्सिजनचंच कॅल्क्युलेशन केलं, पण तिथं जे काही मास दिलेलं होतं आपल्याला ते ग्रॅममध्ये दिलेलं होतं. समजा मास दिलेलं होतं, इथं आपल्याला व्हॅल्यूम दिलेलं आहे. मग काय करणार आपण इथं N इज इक्वल टू 112 डिवायडेड बाय 22.4 ओके, विच इज इक्वल टू 5 मोल्स. काय येणार आहे तुमचं ते 5 मोल, त्याचं ते आन्सर येणार आहे. ठीक आहे, बघू आपण काय येतं ते आन्सर. ते नंबर ऑफ मोल्स ऑफ O2 इज इक्वल टू गिवन व्हॅल्यूम ऑफ O2 ॲट STP डिवायडेड बाय मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस इन Dm³ विच इज इक्वल टू 22.4 Dm³. ओके, लेट अस कन्सिडर number of moles of O2 which is equal to 112 divided by 22.4 which is equal to 5 moles. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं तुमचं 5 मोल्स ते कॅल्क्युलेशन येतात. ओके, अजून एक एक्झाम्पल बघू आपण इथं. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू 6.022 इंटू 10⁻23 मोल्स मॉलिक्युल्स पर मोल असं आहे ते. ठीक आहे, हे अकॉर्डिंग टू IUPAC आम्ही जे तुम्हाला सांगितलं की हॅज रिसेंटली चेंज स्टँडर्ड प्रेशर टू 1 बार झालेलं आहे. अंडर दिस न्यू STP कंडिशन द मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस इज 22.71 मोल लिटर पर मोल. इतकं आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं की जे काही चेंजेस होत आहेत ते चेंजेस ते इथं निगोशिएट केलेले आहेत. ओके, मग अजून एक एक्झाम्पल बघू आपण. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस इन व्हॅल्यूम 67.2 Dm³ ऑफ इट मेजर्ड ॲट STP. ओके, व्हॅल्यूम दिलेलं आहे अमोनियाचं, किती दिलेलं आहे 67.2 Dm³ दिलेलं आहे. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला इथं N इज इक्वल टू N ऑफ NH3 असं म्हणतो मी इथं. N ऑफ NH3 इज इक्वल टू व्हॅल्यूम किती दिलेलं आहे तो 67.2 डिवाइडेड बाय मोलर व्हॅल्यूम किती 22.4. याचं जे आपण कॅल्क्युलेशन करणार ते आपल्याला येतं 3 मोल. नंबर ऑफ मोल्स किती भेटतील आपल्याला 3 मोल्स भेटतील. ओके, 3 मोल्स भेटतील. तर 3 मोल्सला आपण मल्टिप्लाय करणार कशाने ॲव्होगाड्रो नंबरने करणार म्हणजे आपल्याला काय भेटतील नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. ओके, ठीक आहे, बघा व्हॅल्यूम ऑफ NH3 ॲट STP इट इज इक्वल टू 60. ओके, व्हॅल्यूम ऑफ NH3 दिलेलं आहे त्यांनी आपल्याला STP 67.2 Dm³ इतकं दिलेलं आहे. मोलर व्हॅल्यूम आपल्याला माहिती आहे, मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस इज इक्वल टू 22.4 Dm³ पर मोल. ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ द गॅस ॲट STP मोलर व्हॅल्यूम ऑफ गॅस जे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ते व्हॅल्यू पुटअप करू. ते पुटअप केल्यानंतर जे काही आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 इज इक्वल टू 67.2 डिवायडेड बाय 22.4 विच इज इक्वल टू 3 मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगाड्रो नंबर विच इज 6.022 इंटू 10⁻23 मोल्स पर Dm³. मग ही 3 व्हॅल्यू आहे. मग हे 3 नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ NH3 इज इक्वल टू 3.0 मोल्स मल्टिप्लाय बाय 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. आता याचा जर आपण गुणाकार केला तर तो येते तुमचं 18.066 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स पर मोल. ही त्याची व्हॅल्यू आहेत. ओके, असं ते कॅल्क्युलेशन आहेत. जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करा, विचारा. इथं हे आपलं चॅप्टर संपतं आहे, हे प्रकरण संपतं आहे. तिथं आपलं तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये काहीही अडचण असेल, काहीही शंका असतील, तुम्ही मला केव्हाही विचारा. मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. लवकरच आपण ऑफलाईन भेटणार आहोत.